गैया अभिमानाचा पुढा पोलादी मनगटे खेळती खेळती विश्वंभर बाबाची ही भूमी, छत्रपती शिवरायांच्या शौर्यभूमी, प्रतापगडाच्या पायथ्याशी जावळीच्या खोऱ्यात माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळ्याला या ठिकाणी पुष्प अर्पण केलं जातोय। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। मराठा समाजाला आरक्षण होतं पण दिलं गेलं नाही। मराठा गाफील राहिला। मराठ्यांनी प्रत्येकावर विश्वास ठेवला आणि त्याच विश्वासाचा नेमका घात झाला। ओबीसींना 90ला 14% आरक्षण दिलं, 4च वर्षात 30% दिलं। यांची 60% लोकसंख्या 4 वर्षात झाली कशी? मराठ्यांना देताना वेगळा न्याय आणि इतरांना देताना वेगळा न्याय। आम्ही त्यांना प्रश्न विचारला, विदर्भातल्या मराठ्यांना आरक्षण दिलं, कोणत्या निकषावर दिलं? त्यांचं म्हणणं होतं त्यांचा व्यवसाय शेती। आणि म्हणलं मग आमच्याकडे काय समुद्र आहे का, आम्ही का वाटले आणतो इकडे? सर्वसामान्य मराठ्यांना फक्त आरक्षणाची गरज आहे, त्यांना दुसरं काय नाही पाहिजे। कारण पोराचं हित त्यांच्या डोळ्यासमोर दिसतंय। बाकीच्यांनी षडयंत्र रचलं, मराठ्यांचे पोरं मोठे नाही झाले पाहिजे, परंतु मराठ्यांनी एकजूट इतकी दाखवली की सगळ्यांचं षडयंत्र मराठ्यांनी उधळून लावलं आणि सरकारला सुद्धा नमतं घ्यावं लागलं आणि समिती काम करायला लागली। समितीने मधल्या काळात थोडा घोळ घालून ठेवला। आमचं आणि त्यांचं असं ठरलं होतं, हैदराबाद संस्थानचे पुरावे आणि मराठवाड्यातले पुरावे हे एकत्रित जमा करून एक अहवाल तयार करायचा। त्या अहवालावर मराठा आणि कुणबी एकच आहे महाराष्ट्रातला असा कायदा पारित करायचा आणि सरसकट मराठ्यांना आरक्षण द्यायचं। आपण मराठा समाजाला विश्वासात घेऊन 24 डिसेंबर पर्यंत सरकारला वेळ दिला आणि आमरण उपोषण थांबवलं आणि गावबंदी स्थगित केली। सरकार समितीच्या माध्यमातून अहवाल बनवत आहे। माझ्या माहितीप्रमाणे परवा बहुतेक दुसरा अहवाल दिलाय। 24 डिसेंबर पर्यंत महाराष्ट्राचा पूर्ण अहवाल घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कायदा पारित करून या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल यात शंका नाही आणि त्याशिवाय आपण माग हटणार नाहीत हा शब्द आहे आपला तुम्हाला। मराठ्यांच्या नोंदी सापडल्या, आता खातात ते सोडून देवान बाजूला व्हावा, वळवळ करू नये। कितीही वळवळ केली, कितीही जातीय दंगली भडकवण्याचा प्रयत्न केला तरी ते होऊ शकत नाही। वय आपलं खूप झालंय, आपण थोडा शांतपणानं घ्यावं।
आपण घटनेच्या पदावर बसलेले, आपल्याकडे राज्याचं पालकत्व आहे. कायदा पायदळी तोडू नका. ज्यांना 30-35 वर्षाचा अनुभव आहे त्यांनी तरी कायदा पायदळी तोडवला नाही पाहिजे. एखाद्या अडाणी माणसानं तोडवला तर आपण समजून घेऊ अज्ञानापायी तोडवला असं. पागल झाल्यासारखं बोलू नये, हे सगळं कुत्रं चावल्यासारखं.